नमस्कार बांधवांनो. तर अनेक लोक हे जरांगे पाटलावरती टीका करतात. ज्या लोकांची पायाशी लायकी आहे ते लोक जरांगे पाटलावरती टीका करतात. त्या ठिकाणी ज्यांना कुत्रं कोणी ओळखत नाही, पण आज जरांगे पाटलांचा इतिहास एवढा मोठा झालेला आहे की त्या ठिकाणी किती लोक ते आरक्षणाला विरोध करू, त्या ठिकाणी जरांगे पाटलांना विरोध करू, पण त्यांचा इतिहास हा एवढा मोठा झालेला आहे त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः लंडनच्या पेपरमध्ये त्या ठिकाणी जी सोलापूरची रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी जी रॅली झाली त्याची बातमी अक्षरशः डायरेक्ट फ्रंट पेजला त्या ठिकाणी लंडनच्या पेपरमध्ये आलेली आहे. आणि हे म्हणजे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी म्हणजे एवढा जो जरांगे पाटलांचा इतिहास आज पार म्हणजे भारताच्या बाहेर गेला, त्या ठिकाणी बाहेरच्या देशात पोहोचला, म्हणजे एवढी गोष्ट आपल्या किती सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हणजे त्या ठिकाणी आपलं भाग्य म्हणायचं की त्या ठिकाणी आपण मराठा या समाजामध्ये जन्माला आलो. त्या ठिकाणी आपल्याला जरांगे पाटील यांच्यासारखे आपल्याला एक वाली चांगले आपल्याला मिळाले, चांगलं खंबीर नेतृत्व मिळालं, हे आपल्यासाठी खूप मोठं भाग्य आहे त्या ठिकाणी. आणि बरेच जण बोलतात की तू काही पण फेकत असशील, त्या ठिकाणी एडिट केला असेल, तू काहीतरी केला असेल त्या ठिकाणी, असं अनेक जण लोक बोलत असतील, पण हे खरं आहे. त्या ठिकाणी म्हणजे खरंच फोटो त्या ठिकाणी आहे. तर कसं आहे तुम्हाला सांगतो. कारण जे आहे कसा तुम्ही म्हणता की त्या ठिकाणी लंडनमध्ये कसं काय जाईल बाबा, त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील राहतात, मराठा समाज महाराष्ट्रामध्येच आहे असं अनेक लोकांना वाटतंय. पण त्या ठिकाणी मग लंडनमध्ये जरांगे पाटलांची बातमी कशी जाईल? तर कसं जाईल तर तुम्हाला सांगतो. ज्यामध्ये म्हणजे लंडन असेल, अमेरिका असेल, त्या ठिकाणी आपले महाराष्ट्रामधील अनेक बांधव त्या ठिकाणी राहतात. महाराष्ट्र असेल, भारतामधील अनेक बांधव त्या ठिकाणी राहतात. पण त्या ठिकाणी मग म्हणजे असं नाही की महाराष्ट्रामध्ये जे घडतंय ते बाहेर जात नाही, असं काही नाही. त्या ठिकाणी म्हणजे सर्व गोष्टी महाराष्ट्रामध्ये जे जे काही घडतंय ते सर्व गोष्टी त्या ठिकाणी ज्या भागामध्ये अमेरिका असेल, लंडन असेल, मलेशिया असेल, कोणताही देश असेल, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी भारतीय राहतात त्या ठिकाणी त्या बातम्या प्रसारित केल्या जातात. म्हणजे तो पुन्हा आपण जर पाहिलं तर म्हणजे जे आपले खायचे जरी जे पदार्थ आपण इथं त्या ठिकाणी आपण पाहतोय ते खाद्यपदार्थ सकाळी ते खाद्यपदार्थ सुद्धा त्या ठिकाणी बाहेर देशात जात आहेत. त्या ठिकाणी बालाजी वेपर्स असतील, सर्व प्रकारचे वेपर्स सुद्धा त्या बाहेरल्या देशात जातात त्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय लोक राहतात. म्हणजे ह्याच्यामुळे ही बातमी त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली. आणि जरांगे पाटलांचा हा लढा पूर्णतः भारतभर पसरलाय असं म्हणावं लागेल. आपण पाहिलं असेल की कर्नाटक असेल, त्या ठिकाणी बाहेरच्या राज्यात अनेक सभा जरांगे पाटलांच्या गाजलेल्या आहेत, त्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक झालेला आहेत. हे सर्व गोष्टी सोलापूरकरांच्या आपण मनपूर्वक आभार मानू. त्या ठिकाणी म्हणजे सर्व बांधव एकजुटीने एवढं आपण एक ठिकाणी आपण जमलात आणि जरांगे पाटलांच्या आदेशावरती आपण सर्वजण एका छताखाली आलात, त्याच्याबद्दल सर्वांचे आपण मनपूर्वक आभार मानू. त्या ठिकाणी सोलापूर असेल, पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वच बांधव हे त्या ठिकाणी सर्वांनी भरपूर पाठिंबा द्यावा, हे सर्व बांधवांना मी कळकळीची विनंती करतो. आणि आपण सर्वांनी एकजूट आपण ताकद दाखवली, त्याच्यामुळे आपला ह्यो लढा, मराठा समाजाचा लढा ह्यो आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत त्याला दर्जा मिळाला. आणि आपली बातमी ह्या आता भारताच्या बाहेर आपल्या जायला लागल्या. तर त्याच्याबद्दल आपण सर्व ज्या मीडिया बांधवांचेही मनपूर्वक आभार मानू. काही काही मीडियावाल्याने मुद्दामून दाखवलं नाही, लाईव्ह सुद्धा सभा पश्चिम महाराष्ट्रातल्या दाखवलं नाही, पण आज ज्या फोटो असतील त्या ठिकाणी बातम्या ह्या पार भारताच्या बाहेर जायला लागल्या. त्या बाहेरच्या बांधवांचे, त्या पत्रकार बांधवांचे आपण मनपूर्वक आभार मानू. आणि ही बातमी पूर्णतः खरी आहे. कारण जरांगे पाटलांना जरी कितीक लोक हे त्यांच्यावरती टीका करत असतील, पण त्यांचा आज म्हणजे त्यांना एवढी परिस्थिती मिळाली की आपला लढा हा पूर्णतः मराठा समाजाचा लढा हे भारताच्या बाहेर गेलेला आहे. त्याच्याबद्दल सर्व आपलं मराठा समाज आपण एकजूट आहेत. त्याच्यामुळे आपण मनपूर्वक सर्वांचे आभार मानू. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मराठा बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल. आपण फक्त महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील पाहतोय, पण आपले जरांगे पाटलांना हे आंतरराष्ट्रीय लोकही त्या ठिकाणी आपल्या जरांगे पाटलांना पाहत आहेत. आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मीडियाने सुद्धा जरांगे पाटलांची ही दखल घेतलेली आहे. त्याच्याबद्दल आपण त्यांचे आभार मानू. आणि त्या ठिकाणी अशी साथ आपण सर्व मराठा बांधव जरांगे पाटलांना देऊया आणि आपला लढा लवकर यशस्वी करूया, हे सर्व मराठा बांधवांना मी शेवटची विनंती करतो. तिथे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा.